नवी मुंबई मनपा की ओर से टीटीसी औद्योगिक क्षेत्र में रास्तों के कंक्रीटीकरण और थाने बेलापुर सर्विस रोड के काम का शुभारंभ किया गया, जहां राज्य के पूर्व उप मुख्यमंत्री अजित पवार के हाथों यह उद्घाटन किया गया। जहां थाने शहर के विकास हेतु स्वतंत्र प्राधिकरण की जरूरत पूर्व उप मुख्यमंत्री अजित पवार ने व्यक्त की। जहां एमएमआरडी का कार्यक्षेत्र मुंबई के साथ थाने और रायगढ़ तक है, लेकिन हमेशा ही केवल मुंबई में ही विकास के काम शुरू किए जाने की बात उन्होंने कही, जिस कारण भविष्य में स्वतंत्र प्राधिकरण के माध्यम से थाने शहर का विकास भी किए जाने की बात उन्होंने स्पष्ट की। जहां दूसरी ओर खुद पर लगे आरोपों के चलते अपना इस्तीफा देने के बाद वापस मंत्रिमंडल में सहभागी होने से भी उन्होंने साफ इनकार कर दिया। एमएमआरडीए आपला आहे, त्याच्यामध्ये रायगड जिल्हा आहे, त्याच्यामध्ये ठाणे जिल्हा आहे, त्याच्यामध्ये मुंबई आणि मुंबई उपनगर आहे, परंतु तो इतका मोठा व्याप आहे। तर जसं पुण्याला पीएमआरडीए करायचं चाललंय, नागपूरला नागपूर प्राधिकरण करण्याचं चाललंय, तसं ठाणेच्यामध्ये पण 7 महानगरपालिका आहे, मोठा जिल्हा आहे। ठाणे जिल्ह्याचं विभाजन करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, अजून एक जिल्हा करायचा, त्याच्या संदर्भामध्ये अंतिम टप्प्यामध्ये ते सगळं काम आहे। परंतु या सगळ्या कामाला शेवटी निधी लागत असतो आणि त्या काळात मी अर्थमंत्री या नात्याने बघितलेलं आहे की ह्या सगळ्या कामाला कसा निधी लागतो आणि आज साधारण काय परिस्थिती आहे। त्याच्यामुळे मी एक सुतोवाच केला की एमएमआरडीए मुंबई आणि मुंबई उपनगरापुरतं काम करेल आणि टीएमआरडीए जर असेल तर ते त्या पद्धतीनं ठाणे जिल्ह्यामध्ये काम करेल। मी ज्यावेळेस राजीनामा दिला त्यावेळेस कोणत्या कारणाकरता राजीनामा दिलेला आहे याकरता प्रेस नोट काढलेली होती आणि मी पब्लिश केलेली होती आणि आता मी पक्षाचं काम करतोय। विधिमंडळाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेता या नात्याने आमदारांची कामं मंत्री महोदयांच्याकडनं करून घेणं आणि त्याचा पाठपुरावा करणं, त्याचबरोबर राज्यामध्ये प्रांताध्यक्ष मधुकरराव पिचड साहेबांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्याच्या करता त्या ठिकाणी फिरणं असं आमचं काम चालू है। इस मौके पर थाने जिला पालक मंत्री नामदार गणेश नाइक ने शहर के विकास के लिए हमेशा ही कटिबद्ध होने का पुनरुच्चार किया और वन टाइम बजट की संकल्पना पर हो रहे राजनीति का अफसोस जताया। महापालिकेच्या माध्यमातून विकासाची सुरुवात झालेली आहे। नैमवर्षी वानखेडे साहेबांनी गोष्टी सांगितल्या, महापौरांनी सांगितल्या। मी दादांच्या कानावर 2च गोष्टी सांगतो की नवी मुंबई महापालिकेला आंतरराष्ट्रीय शहर बनवावं या हेतून या शहराचं एकदाच केलेलं नियोजन चुकून मधल्या काळामध्ये कोणीतरी वन टाइम बजेट हा शब्द वापरला, परंतु बजेट नसून ते वन टाइम प्लॅनिंग जेएनयूआरएम अन्य संस्थांच्या विद्यमाने मिळालेल्या मदतीच्या अनुषंगाने 2300 कोटी रुपयाचं जरी बजेट असलं तरी नवी मुंबई महापालिकेची निव्वळ इन्कम साईड ही 1100 कोटी रुपयाची आहे। सेस, प्रॉपर्टी टॅक्स, डेव्हलपमेंट चार्जेस आणि इतर पाणी जाहिरात या रूपाने जर अजून मदत केली तर 400 कोटी रुपये वाढू शकतील, म्हणजे 1500 कोटी रुपयाचं निव्वळ उत्पन्न मिळू शकेल। मी माननीय महापौर आणि आयुक्त यांना सांगितले की माननीय सभागृहाला तुम्ही सांगा की वन टाइम प्लॅनिंगच्या अनुषंगानं या शहराला जर आंतरराष्ट्रीय दर्जा द्यायचा असेल तर 15 ते 20 हजार कोटी रुपये खर्च होतील। जितका भाग जेएनयूआरएमच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून मिळेल, एमएमआरडी कडून सॉफ्टलॅन मिळेल किंवा कायमस्वरूपी मदत मिळेल आणि राहिलेल्या वित्त संस्था किंवा डिफर पेमेंटच्या माध्यमातून साधारणपणे 5 ते 7 वर्षांमध्ये या वन टाइम प्लॅनिंगच्या माध्यमातून असलेली कामं जर केली गेली तर 15 वर्षांनी जी सुविधा या नागरिकांना मिळू शकणार आहे ती 10 वर्ष अगोदर सुद्धा मिळू शकेल। इन्व्हेस्टमेंट आपण परत करू शकतो आणि 4-5 वर्षांमध्ये व्याज परत करू शकतो, म्हणजे 15 वर्षानंतर हे शहर मेंटेनन्स फ्री आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर होऊ शकेल। अशा प्रकारचं नियोजन करण्यासाठी माननीय महापौर आणि आयुक्तांना सांगून माननीय सभागृहाची अनुमति घेण्यासाठी मी सांगितले। इस मौके पर कई गणमान्य मौजूद थे, जिनमें महापौर सागर नाइक, आयुक्त भास्कर वानखेड़े, सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सांसद डॉक्टर संजीव नाइक, विधायक नरेंद्र पाटिल, पूर्व उपमहापौर भरत नखाते भी मौजूद थे।